आळस हा माणसाचा शत्रू आहे असे पूर्ववार म्हणत आलेले आहे. हे खरंच आहे. कारण जेवढा माणूस आळस करतो ना तेवढी माणसाची कार्यक्षमता कमी होत चालते. आणि जेव्हा त्याची कार्यक्षमता कमी होत चालते तेव्हा त्याला जीवनामध्ये काही करण्याची नवीन उमेद मिळत नाही आणि तिची उमेदसुद्धा हळूहळू कमी होत चालते. हे नको ते नको असं सतत करत राहिल्यामुळे नवीन काम करण्याचा उत्साह आणि आनंदी मनसुद्धा राहत नाही. त्यासाठी माणसाने सतत कार्यक्षम राहावे, सतत काम करत राहावे आणि आपल्याला स्वतःला आनंदी आणि फिट ठेवण्याचा प्रयत्न करावा की ज्यामुळे माणसाचं मन आनंदी होईल. आपल्या मनामध्ये जे काही आपण इच्छित केलेले आहे ते पूर्ण करण्यास किंवा त्यासाठी प्रयत्न करायला आपण जर सतत सतर्क असेल तर आपल्या मनातील इच्छासुद्धा पूर्ण होत असतात. नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना जेव्हा बघा आपण आळस करत असतो तर त्यामुळे ना माणसाची कार्यक्षमता कमी होत चालते आणि आपल्याला आहे ना आतून असं अस्वस्थ झाल्यासारखं होतं आणि ती अस्वस्थता माणसाला कधीच आनंदी ठेवत नाही. सतत दुःखी किंवा सतत शरीराबद्दलच्या कुरकुरी किंवा स्वास्थ्याबद्दलच्या कुरकुरीसुद्धा मनामध्ये तयार होत चालतात आणि प्रत्येक गोष्टीकडे आपण निगेटिव्हिटीने बघत चालतो. कारण निगेटिव्हिटीने पोखरल्यामुळे आपण निरुत्साही बनत चालतो. रिकामं मन हे शैतानाचं असतं. त्यामुळे ना आपल्या मनामध्ये सुद्धा निगेटिव्ह विचार सतत चालत असतात. त्यामुळे सतत आपण आपलं काम करत राहिलो, आपलं मन कुठल्याही गोष्टीमध्ये कायमस्वरूपी गुंतवून ठेवलं तर आपल्या मनाला एक चालना मिळत असते आणि आपला मेंदू कसा असतो, जेवढं आपण त्याला काम करायला लावलं तेवढं तो कार्यक्षम राहतो, तेवढं तो उत्साही राहतो आणि स्वतःबद्दल ना आपण थोडक्यात म्हणू शकतो की एक पॉझिटिव्हिटी किंवा जगण्याबद्दलचा एक आनंद आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. कारण ना हे जीवन ना खूप थोडंसं आहे आणि म्हणू शकतो आपण की जेवढं आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे तेवढं आनंदाने जगलं ना आपण तर नंतर आपल्याला असं वाटत नाही की मी हे करायला हवं होतं किंवा मी ते करायला हवं होतं. तर जे काही आपल्या समोर आहे ते सर्व किंवा त्या सर्व गोष्टी छान मस्तपैकी आनंदाने उपभोग घेऊन आपण जर जगलो ना तर थोडक्यात म्हणू शकतो जितकं जीवन आहे ना तितकं आपण आनंदी, उत्साही आणि प्रेरणादायीसुद्धा बनवण्यास खूप सारी मदत होते. प्रेरणादायी म्हणजे आपल्या सहवासामध्ये जोही व्यक्ती येतो ना तर तो व्यक्तीसुद्धा आनंदी झाला पाहिजे. आपला सहवास त्याला हवासा वाटला पाहिजे. कारण ना बघा आपण जर हसतमुख असेल, आपण जर मनमोकळ्यापणाने समोरच्याचं बोललो किंवा स्वागत केलं किंवा त्याच्याशी मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या, त्याला समजून घेतलं, समोरच्याला समजून घेतलं, त्याच्या मनामधल्या गोष्टी आपण समजून घेतल्या तर साहजिकच आपण समोरच्याला आहे ना आपलेसे होतो आणि त्यालासुद्धा आपला सहवास हवासा वाटतो. बघा जेव्हा कधी आपल्याजवळ खूप उदास मनाने कोणी जर आलं आणि आपल्याला ते जर त्याची काही गोष्ट सांगत आहे आणि आपण जर स्वतःचीच कुरकुर जर सुरू केली ना तर मग त्याला आपल्याजवळ ते म्हणजे असं वाटतं की आपण अयोग्य व्यक्तीजवळ सांगितलं, पण तेच आपण त्याचं ऐकून घेतलं, त्याला व्यवस्थित सांत्वन केलं तर त्याचं मनसुद्धा आनंदित होतं की ह्या व्यक्तीने माझं ऐकून घेतलं. कारण अगोदरच ती व्यक्ती त्रस्त असते, तिला तिच्या मनाचं कुणाजवळ तरी सांगायचं असतं आणि आपण शांत मनाने जेव्हा समोरच्याचं ऐकून घेतो ना तर त्यावेळेस त्यालासुद्धा आपला सहवास हवासा वाटतो. एक चांगली मैत्रीण होऊ शकतो आपण कुणाची तरी. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण स्वतः एक उत्साही आणि आनंदी व्यक्तिमत्व झालं पाहिजे. आणि आनंदी राहायला, समाधानी राहायला आपल्याला खूप काही करावं लागतं, खूप काही मोठ्या गोष्टी जिंकून याव्या लागतात असं काहीच नसतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जर आनंद शोधला ना तर आपलं मन समाधानी राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या मनाला किंवा आपल्या शरीराला कायमस्वरूपी कुठल्याही गोष्टीमध्ये आपला छंद जोपासण्यासाठी किंवा कुठल्याही कामामध्ये जर आपलं मन गुंगवून ठेवलं तर निगेटिव्हिटी आपल्याजवळ येत नाही. सतत आपण पॉझिटिव्ह विचार करत राहतो आणि यासाठी ना आपण पॉझिटिव्ह गोष्टी बघणे, ऐकणे किंवा वाचणे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्याने ना आपल्या मेंदूवर चांगला पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक परिणाम व्हायला सुद्धा मदत होत असते. तर बघा बऱ्याचशा ताई अशा असतील की जेव्हा ना आता घर आपल्याला साफसफाई करायची आहे तर त्यावेळेस ना असं वाटतं बापरे एवढं मोठं आपल्याला घर साफसफाई करायची आहे तर आता ही साफसफाई
साफसफाई मी कशी एकटीच करू, यासाठी माझ्याजवळ काही साधनं नाही आहेत किंवा मी एकटी करायचं म्हणजे कसं वरती चढ उतर होणार, त्यामुळे मी थकून जाणार, त्यामुळे मी नाही करत, कुणीतरी मला जोडीला आलं तरच मी करेन. तर बघा, असा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा आपलं मन आपल्याला तेच प्रतिसाद देत असते की हो खरंच तू करू शकणार नाही, तू करू नको. पण तेच जर आपण म्हटलं ना, जाऊ दे, उलट मी एकटी आहे, घरामध्ये कुणीच मला ना कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब करायला नाही आहे, तर मी जर काम करायला सुरुवात जर केली तर माझ्या पद्धतीने, माझ्या मनाला असं वाटेल त्या पद्धतीने मी काम करू शकेल. तर असं जेव्हा आपण मनामध्ये आणतो ना, तर त्यावेळेस आपलं मनसुद्धा तयार राहतं आणि आपल्याला म्हणतं की खरंच तू काम केलं पाहिजे किंवा तुला त्यामधून आनंद मिळेल, आणि आपण सहजच ते काम करायला सुरुवात करतो. जरी आपल्याजवळ काही गोष्टी नसल्या तर आपण त्या मिळवून घेतो, फक्त त्यासाठी ना आपल्या मनाची तयारी करणं आवश्यक असतं. तर बघा, आता माझी फक्त किचनची खिडकी साफ करायची बाकी होती आणि ट्रॉल्या थोड्याशा माझ्या बाकी होत्या क्लीन करायच्या. तर मग म्हटलं आज ना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सुरुवात करू. तर खिडकी इतकी सुंदर निघाली. आणि सगळ्यात महत्त्वाची एक छोटीशी टिप मी तुम्हाला इथे देणार आहे की जेव्हा तुम्हाला खिडकीची जाळी क्लीन करायची तेव्हा बघा, आपण जेव्हा खिडकीची जाळी किचनमधली ही ना तेलकट किंवा ना चिवट जास्त होऊन जाते किंवा बाहेरची धूळसुद्धा त्याच्यावर पटकन बसते, त्यामुळे ती जास्त काळसर दिसते. तर तिचा काळसरपणा निघून जाऊन ती अगदी नव्यासारखे चकचकीत होण्यासाठी ना भैया पावडर म्हणून पावडर मिळते. तर त्या पावडरमध्ये ना मी थोडंसं लिक्विड डिशवॉश टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकला. छान हे मिश्रण मिक्स केलं आणि आपली जी स्क्रब असतो ना, त्या स्क्रबने व्यवस्थित ती जाळी घासून घेतली. सुरुवातीला आहे ना पहिल्यांदा पूर्णपणे हे जे सोल्युशन आपण तयार केले ना, ते फक्त असं थपथप करत पूर्ण जाळीवर लावायचं. ती जाळी ॲज इट इज तशीच ठेवून घ्यायची आणि त्यानंतर आपण आहे ना आपल्या काचा वगैरे पुसून घ्यायच्या. तर त्याच्यामुळे काय होतं, ते जे मिश्रण किंवा सोल्युशन आपण तयार केलं आहे ना, त्याचं त्या जाळीचं जी म्हणजे लोखंडाची बनलेली असते ना, ॲल्युमिनियमची, तर त्याच्याबरोबर थोडंसं आहे ना रिॲक्शन झाली की छान मस्तपैकी त्याचा काळपटपणा निघून जायला मदत होते. आणि खिडकीची जी जाळी आहे ना, ती एकदम नव्यासारखी, जसं असं वाटतं की आत्ताच आपण ती जाळी लावलेली आहे. काचासुद्धा आणि खिडकीची जाळीसुद्धा आणि इवन रॉडसुद्धा एकदम नव्यासारखे दिसायला मदत होते. ते त्याच्यावर जे काही काळपट डाग असतात ना, ते निघून जातात. मग किचनची खिडकी वगैरे क्लीन केली. त्यानंतर ना काय झालं, फॅन माझा पुसायचा बाकी होता ॲक्च्युली, तो त्याच्यामुळे मी पहिल्यांदा पुसून घेतला. तर फॅन चालू केला ना मी जेव्हा कधी, तर त्यावेळेस त्या फॅनवर ना खूप चिवट डाग झालेले होते. तर ते ना पूर्ण टाईल्सवर ना शिंतोडे त्याचे उरलेले होते, त्याच्यामुळे टाईल्स खूप खराब झाल्या होत्या. आणि परवाच्या दिवशीच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं की फॅन कसा स्वच्छ करायचा, त्याच्यावरचे सगळे चिवट तेलाचे जे काही डाग होते ते सगळे निघून जायला मदत झाली. तर कमी मेहनतीमध्ये कशा पद्धतीने साफ करायचं ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. नक्की तो व्हिडिओ पण बघा, तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल. तर त्याच्यामुळे ना टाईल्स वगैरे सगळ्या व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर थोडासा आराम वगैरे केला आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक करून घेतला. आणि स्वयंपाकाचे जे भांडे वगैरे उरलेले होते तर ते भांडे वगैरे क्लीन करून घेतले. आणि थोडंसं किचनच्या आजूबाजूला जे काही आपण वरतून क्लीन करतो म्हटल्यानंतर ती सगळी घाण जी आहे ना, ती किचन काउंटर टॉपवर येत असते. त्याच्यामुळे मग जिथे मी साबण वगैरे ठेवते ना, तर ते धुवायचं आणि स्वच्छ कोरडं करायचं बाकी होतं. तर तिथे व्यवस्थित कोरडं वगैरे क्लीन वगैरे करून घेतलं. आणि जे काही माझे भांडे घासायचे पावडर म्हणा किंवा साबण किंवा मी हँडवॉश ठेवत असते, त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली ऑर्गनाईज करून घेतल्या. अशा पद्धतीने नियोजनाने काम करून स्वतःमधला आळस झटकण्याचं स्वतःलाच आपण प्रॉमिस केलं पाहिजे. काय होतं माहिती का, आपण जेव्हा एखादं काम काढतो ना, जेव्हा आपल्या सोबतीला असेल ना कोणी, तर त्या पद्धतीने तसा विचार करूनच आपण जर काम काढलं ना, तर आपल्याला कामाचा कंटाळा येत नाही. त्यामुळे थोडंसं कामाचं प्रॉपर नियोजन जर केलं तर कामही पटपट होतात. आणि नियोजनानेच काम करा की जेणेकरून आपण जास्त थकणार नाही आणि आपली जास्त मेहनत होणार नाही. कारण बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण खूप सारं काम काढतो ना, तर त्यावेळेस ना थोडं मध्यावर काम आल्यानंतर आपल्याला कंटाळा येऊन जातो, तर आळस येऊन जातो किंवा आळस आल्यामुळे ना त्या कामाचं बर्डन थोडक्यात आपण म्हणू शकतो आपल्या मनावर आल्यामुळेच आपल्याला आळस येत असतो. तर अशा वेळी ना थोडासा आपण आराम करणंसुद्धा गरजेचं आहे. मला काय म्हणायचं आहे, जर समजा आपल्यामध्ये सकाळी काम करण्याची उमेद खूप असते, 2-3 तास आपण काम करून घेतो, काम झाल्यानंतर 2-3 तासाचं जेवण वगैरे करून आपण अर्धा तास का होईना स्वतःला विश्रांती देणं फार गरजेचं आहे. कारण त्या विश्रांतीमुळे आपल्याला नवीन काम करण्याची पुन्हा उमेद मिळत असते, तयारी मिळत असते आणि काम पुन्हा नव्याने
सुरू होत असतं. काय होतं, जेव्हा शरीर थकून जातं आणि त्यावेळेस जर आपण त्याला जर आराम दिला नाही तर कामाची इफिशियन्सी कमी होते किंवा क्वालिटीने जे आपण काम करणार असतं ती क्वालिटीसुद्धा कामाची कमी होऊन जाते आणि त्यामुळे ना काम करायला तर मूड कमी होतो, कारण ते काम व्यवस्थित होत नाही, त्याला जास्त वेळ लागत असतो. त्यासाठीच ना ह्या वेळेस मी जास्तीत जास्त तुमच्याबरोबर ट्रिक्स किंवा किचन टिप्स शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यामुळे ना कमी मेहनत होऊन आपलं मन जास्तीत जास्त किंवा आपण स्वतः जास्तीत जास्त इफिशियन्सीने काम करू शकू आणि ना काम करण्याचा कंटाळासुद्धा आपल्याला येणार नाही. तर त्यासाठी ना हे जे काही मी व्हिडिओ आता ह्या वेळेस दिवाळीचे क्लिनिंगचे टाकलेले आहे तर ते सगळे व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल. ज्यावेळेस पण तुम्ही ना घरामध्ये काही पसारा काढाल किंवा काही स्वच्छ करायला काढाल तर त्यावेळेस ना ह्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल, यात काडी मात्र शंका नाही. तर त्यासाठी ना प्रत्येक वेळी जेव्हा आपण काम करू ना तर काम करत असताना आपल्याजवळ ज्या काही आपण क्लिनिंगच्या गोष्टी यूज करू त्या सगळ्या व्यवस्थित आणि चांगल्या असल्या पाहिजे. जसं की बघा, जेव्हा आपल्याला खिडकी वगैरे क्लीन करायची असेल तर त्यावेळेस आजकाल काचेच्या अगदी जवळ खिडकीचे रॉड असतात, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून जी काच आहे ती व्यवस्थित क्लीन करता येत नाही. तर त्यासाठी आपण व्यवस्थित प्रॉपर असे काही संसाधनं असेल किंवा काही क्लिनिंग टूल्स असेल तर ते आपण परचेस केले पाहिजे की ज्यामुळे आपलं काम हलकं होईल आणि आपल्याला आहे ना जास्त मेहनत करावी लागणार नाही. आफ्टर ऑल क्लिनिंग करणं महत्त्वाचं आहे. आपण केलं किंवा टूल्सच्या सहाय्याने केलं हे महत्त्वाचं नसतं. शेवटी कामाला किंवा इफिशियन्सीला महत्त्व असतं, काम पूर्ण होण्याला महत्त्व असतं. मी केलं की एखाद्या वस्तूकडून करून घेतलं त्याला महत्त्व नसतं. बऱ्याच वेळा काय करतो आपण, वापरलेली घासणी क्लिनिंगसाठी वापरतो, मग त्याने ना आपल्याला खूप वेळ घासत बसावं लागतं आणि त्याच्यामुळे आपल्याला मग ते निघत खूप वेळ लागतो आणि मग आपल्याला ते एकच काम करायचा कंटाळा येतो. त्यामुळे कुठलं पण काम कमी वेळेमध्ये ना आपण जर केलं ना तर पटपट काम पण आटोपलं जातं, कंटाळा पण कमी येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हुरूप वाटत असतो पुढची कामं करण्यासाठी. कारण क्लिनिंगची कामं झाल्यानंतर आता आपल्याला पुन्हा दिवाळीचे फराळ वगैरे करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये एनर्जी असली पाहिजे. आणि त्यानंतर मेन सण असतो तर तो सणसुद्धा सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याजवळ तेवढी पावर असली पाहिजे किंवा आपण तेवढं उत्साही आणि आनंदी राहिलो पाहिजे. नाहीतर हे सर्व करत करत आपण पूर्णपणे कंटाळून जातो आणि मग कंटाळा आल्यानंतर मग आपल्याला तो जो सण सेलिब्रेट करायचा असतो तो अगदी थकत किंवा आपण थोडक्यात म्हणू शकतो आपण कधी कधी आजारी पण पडून जातो आणि मग तसाच आपण तो सण सेलिब्रेट करतो. तर एवढी मेहनत जर आपण त्या सेलिब्रेशनसाठी करणार असू तर सेलिब्रेशनच्या दिवशीसुद्धा आपण अगदी व्यवस्थित राहिलो पाहिजे. अशा पद्धतीनेच मॅनेज करून आपण आपली कामं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ज्यामुळे ज्यावेळेस सेलिब्रेशन असेल त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक प्रॉपर हुरूप असला पाहिजे, उत्साह असला पाहिजे आणि त्या दिवशी आपण सुद्धा आनंदी राहिलो पाहिजे. तर एवढी सगळी जी मेहनत केलेली आहे तर त्या दिवशी त्या मेहनतीचं फळ किंवा चीज आपल्याला मिळालं पाहिजे. त्यामुळे आपण आजारी न पडता बरोबर न थकता कमी मेहनतीमध्ये अशा पद्धतीने मॅनेजमेंट करून थोडं काम करायचं, जास्त काम करायचं नाही. त्यासाठी मी अगदी अगोदरपासूनच कामाला लागलेली होती. तर जर तुम्ही पण अशा पद्धतीने थोडं काम जर उरकत आलं असेल तर आय शुअर आत्तापर्यंत तुमचं बरंचसं म्हणजे किचनला सुद्धा दी एंड होत आला असेल, जसं की आता माझं होत आलेला आहे. आणि आता शेवटचं माझं काम राहिलेलं आहे की जे फक्त 1.5 दिवसाचं काम आहे. खरं तर ते 1च दिवसाचं आहे पण मी त्याला अर्धा दिवस जास्त वाढवून घेतलेला आहे. त्या म्हणजे किचनमधले हे जे काही फक्त खालचे भांडे राहिलेले आहे, बाकी संपूर्ण किचन माझं क्लीन झालेलं आहे आणि भांडे फार थोडे आहे त्यामुळे 1-1.5 तासामध्ये भांडे घासून आणि सुकून होतील माझे. तर कमी वेळेमध्ये भांडे कसे घासायचे त्याचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे, तो नक्की बघा, तोही तुम्हाला खूप उपयोगाचा ठरेल. त्यासाठी मी एक आहे ना पावडरचं मिश्रण तयार करणार आहे की ज्यामुळे तुम्ही कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये प्रॉपरली भांडे घासू शकता. त्याच्यावरचे डाग पण निघून जाईल. जर कोणाचा ओपन किचन असेल म्हणजे रॅक वगैरेमध्ये जर तुम्ही डबे वगैरे ठेवले असेल तर त्यावर जी काही धूळ बसत असते चिकट, तर ती सगळी अगदी थोडंसं तुम्ही फक्त त्या पाण्यामध्ये जरी भांडे भिजवून ठेवले तरी पण एकदम छान ते भांडे चकाचक निघायला मदत होते. तर ते मिश्रण काय आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच
करणारच आहोत. तर आजचा व्हिडिओ ना इथेच एंड करते, कारण आता हे भांडे वगैरे मला घासायचे आहे आणि पुन्हा ते उन्हामध्ये पण मला सुकत घालायचे आहे. तर त्यासाठी थोडासा वेळ पण लागणार आहे, पुन्हा मला व्हिडिओ पण बनवायचा आहे. तर हे सगळं मॅनेजमेंट माझं सगळं नियोजन ठरलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करून आळस हा बाजूला ठेवून स्वतःची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, की ज्यामुळे आपले मन आनंदी होईल, आपण स्वतः उत्साही होईल आणि आपलं मन जे निगेटिव्हिटीने पोखरून निघालं आहे त्याची जागा पॉझिटिव्हिटी घेईल आणि संपूर्ण घरात आणि आपल्या स्वतःच्या जीवनात सुद्धा आनंद यायला खूप सारी मदत होईल. तर त्यासाठी आळस झटकून आपण कामाला लागलेच पाहिजे. जर आपण प्रयत्न जर केले ना स्वतः उत्साह राहण्यासाठी, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद जर शोधला तर नक्कीच आपण उत्साही आणि आनंदी बनू शकतो, ज्यामुळे आपली कार्यक्षमता वाढण्यास खूप सारी मदत होत असते. त्यासाठी कुठेतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. चला थांबते इथेच. बाय बाय, टेक केअर.